त्याच्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी जे आहे टेबलावर 6 डिझाईन्स काढलेले आहे। साहींचं फॅब्रिक वेगळं आहे आणि साही ज्या कुर्त्या आहेत त्यांचं आता ऑफलाईन सेल होतो आपला। ऑफलाईन जेवढा रिझल्ट मिळायला हवा तेवढा मिळत नाहीये, पण मग तुम्हाला सोशल मीडियाचा वापर करून आपला जो बिझनेस आहे त्याला ग्रो करायचा आहे। म्हणजे की कसं तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्हाला याच्यात 3/4 स्लीव्ज मिळणार आहे। तिसरी एक अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला की याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न येतात, जसं आलिया कट आहे, नायरा पॅटर्न आहे, स्ट्रेट कट आहे। तर तुम्ही ग्राहकाला हे हमखास दाखवू शकता आणि त्यांना सांगू शकता की हो आमच्याकडे या पॅटर्न मध्ये साईज सुद्धा आहे। तर तुम्हाला अशा सगळ्या पद्धतीच्या जे गोष्टी आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहे व्यवसायामध्ये। इथे कलेक्शन तुम्ही बघत आहात म्हणजे की पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला इथे कुर्तीचं जे सेक्शन आहे भरगच्च तुम्हाला इथे मिळणार आहे। कारण की जर तुम्हाला कुर्तीचा बिझनेस सुरू करायचा असेल तर काय लक्षात ठेवायचं, बऱ्याच लोकांचा कुर्तीचा व्यवसाय सुरू केलेला असतो पण नेमकं त्यांना बऱ्याचशा गोष्टी छोट्या मोठ्या ज्या असतात ते लक्षात येत नाही। तर चला आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्ही कुर्तीचा व्यवसाय करत असाल तर त्याच्यामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे। त्याच्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी जे आहे टेबलावर 6 डिझाईन्स काढलेले आहे। साहींचं फॅब्रिक वेगळं आहे आणि साही ज्या कुर्त्या आहेत त्यांचं तुम्हाला मटेरियल आणि डिझाईन वेगळं मिळणार आहे। तर रॅन्डमली आपण एक एक कुर्तीचं कलेक्शन बघूया आणि याची डिटेल्स बघून तुम्हाला संपूर्ण मी माहिती सांगणार आहे। जसं पहिलं कुर्तीचं कलेक्शन तुम्ही बघत आहात हे जे आहे ना कॉटन फॅब्रिकचं आहे। आता हे मटेरियल असं आहे की 12ही महिने चालतं आणि जेव्हा आपण कुर्तीचा व्यवसाय सुरू करतो तेव्हा आपण रिसर्च केला पाहिजे की आत्ताच्या जनरेशन मध्ये सर्वात जास्त कुठलं फॅब्रिक, कुठले डिझाईन, कुठलं पॅटर्न चालत आहे। पॅटर्न म्हणजे की नेक गळ्याचा जो पॅटर्न आहे ते सर्वात जास्त महिलांना मुलींना आवडत असतं। जसं तुम्ही येतं बघत आहात छोटाशा अगदी छान तुम्हाला व्ही नेक सोबत गळ्याचं पॅटर्न याच्यामध्ये दिलेलं आहे। लॉंग स्लीव्ज आहेत, 3/4 आपण स्लीव्ज म्हणू शकतो, लॉंग नाही येते, 3/4 स्लीव्ज तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। फॅब्रिक कॉटन असणार आहे। तर ह्या बेसिक गोष्टी आहेत ह्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे। त्याच्यानंतर अजून एक बघणार आहोत ते मोठ्या फ्लावर प्रिंट सोबत। हे पण तुम्हाला रिवॉन विथ कॉटन फॅब्रिकचं ही डिझाईन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या फ्लावरचं तुम्हाला कलेक्शन हे मिळून जाणार आहे। आणि हे संपूर्ण कलेक्शन तुम्हाला जर सेल करायचे असेल, आता ऑफलाईन सेल होतो आपला, ऑफलाईन जेवढा रिझल्ट मिळायला हवा तेवढा मिळत नाहीये, पण मग तुम्हाला सोशल मीडियाचा वापर करून आपला जो बिझनेस आहे त्याला ग्रो करायचा आहे। म्हणजे की कसं तुम्ही आपल्या ग्राहकांना व्हिडिओ कॉलची सुविधा देऊ शकता, आपल्या जे कस्टमर आहे त्यांच्यापर्यंत व्हॉट्सअपने हे सगळे मेसेज त्यांना तुम्ही पाठवू शकता की आमच्याकडे एकदम ट्रेंडिंग आणि नवीन कलेक्शन आलेलं आहे। जसे ही कुर्ती तुम्ही बघत आहात ना याच्यामध्ये पण तुम्हाला जे आहे थोड्याशा छोट्याशा स्लीव्ज मध्ये दिलेलं आहे, म्हणजे की 3/4 विथ थोडा हाफ साईज मध्ये तुम्हाला इथं स्लीव्ज पॅटर्न मिळणार आहे। मोठ्या लेंथ मध्ये तुम्हाला ही कुर्ती या ठिकाणी मिळणार आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त कुर्तीचं कलेक्शन दाखवते जेणेकरून तुम्ही जर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल की कुर्तीच्या व्यवसायामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे तर बेसिक ह्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये फॅब्रिक असेल, डिझाईन्स असेल किंवा त्याला आपण सेल कसं करू शकतो ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही आपला व्यवसाय सुरू करू शकता। नेक्स्ट आपण बघणार आहोत अगदी सुंदर तुम्हाला हे जे आहे रिवॉन फॅब्रिक मध्ये मिळणार आहे। आता रिवॉन फॅब्रिक म्हटलं की अगदी सॉफ्ट आणि सुंदर असं जे म्हणजे की त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम आपण म्हणतो ना एकदम मुलायम कपडा येतो त्या पद्धतीचा याचा फॅब्रिक असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला याच्यात 3/4 स्लीव्ज मिळणार आहे। तिसरी एक अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला की याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न येतात, जसं आलिया कट आहे, नायरा पॅटर्न आहे, स्ट्रेट कट आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कट येत असतात। म्हणजे की कुर्तीच्या साईडला जे कट दिलेले असतात त्या कुर्तींचे तुम्हाला कट लक्षात घ्यायचा आहे, कशा पद्धतीचं कट दिलेला आहे आणि त्याचं नवीन ट्रेंड काय आहे। त्या पद्धतीने अजून सोबर कलेक्शन आहे जे क्रश फॅब्रिक मध्ये असणार आहे। क्रश हे फॅब्रिक असं आहे की एकदम रफ अँड टफ असतं, म्हणजे की आपण त्याला कसंही यूज करू शकतो, ब्रश मारू शकतो, आदळून आपटून त्याला आपण धुवू शकतो, कारण की हे फॅब्रिक एकदम जोरदार असतं। म्हणजे की असं जे स्ट्रेचेबल नाही होत पण याचा कपडा जो आहे ना एकदम रफ असतो, कडक असतो, तर त्या हिशोबाने याचा आपण कसाही वापर करू शकतो। बाकीच्या कुर्ती आहेत जसं कॉटन आहे, कॉटन धुतल्यानंतर भरून जातो, रिओन फॅब्रिक आहे त्यालाही जास्त मेहनत नाही लागत, म्हणजे की अगदी लाईट कपडा असतो त्याच्या हिशोबाने हे क्रश फॅब्रिक त्याच्या हिशोबाने आहे। तर तुम्ही हे वेगवेगळे फॅब्रिक ठेवून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता। त्याच्यात अजून आहे जे रिओन विथ कॉटन फॅब्रिक मिक्स मध्ये असणार आहे, म्हणजे की रिओन कॉटन मिक्स तुम्हाला याच्यामध्ये जे फॅब्रिक आहे यूज केलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की याच्यामध्ये साईज असतात मंडळी, एस पासून तर XXL, XXL पर्यंत तुम्हाला साईजेस ठेवायचे जेणेकरून कुठलंही ग्राहक तुमच्याकडे आलं तर तुम्ही ग्राहकाला हे हमखास दाखवू शकता आणि त्यांना सांगू शकता की हो आमच्याकडे या पॅटर्न मध्ये साईज सुद्धा आहे। तर तुम्हाला अशा सगळ्या पद्धतीच्या जे गोष्टी आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहे व्यवसायामध्ये।
त्यानंतर आपण बघूया प्युअर रिओन फॅब्रिक मध्ये तुम्हाला ही कुर्ती या ठिकाणी मिळणार आहे। जसं तुम्ही ही फ्लावर प्रिंट बघत आहात ना, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लावर प्रिंट तुम्हाला इथे मिळणार आहे। तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, नवीन स्टार्टअप करायचा आहे, जर तुमचा अगोदरपासून कुर्तीचा व्यवसाय आहे पण व्यवसायामध्ये काय अटी आणि काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते सुद्धा तुम्हाला अजमेरा फॅशन सांगत असतं। इथे कलेक्शन तुम्ही बघत आहात म्हणजे की पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला इथे कुर्तीचं जे सेक्शन आहे भरगच्च तुम्हाला इथे मिळणार आहे, कारण की या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेट वेगवेगळ्या ग्रामीण भागातून लोक येत असतात। जर तुम्हालाही ह्या कुर्त्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता अजमेरा फॅशनला। कुर्ती फक्त 79 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये आहे। जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीमध्ये जर कपडे हवे असतील किंवा कुर्तीमध्ये कलेक्शन हवे असेल तर व्हिडिओ कॉलने सुद्धा तुम्ही संपूर्ण कलेक्शन मागू शकता। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका। तर तोपर्यंत नमस्कार।